ठेवा. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, इतके मराठी येणार आहेत मोजता येणार नाही. ज्याला बिस्किटचा पुडा तुमच्या ऐपतीप्रमाणे देता येईल द्या, त्याला पाणी द्या, पाण्याची बाटली द्या, फक्त पैसे वर्गणी देऊ नका. फाळ कहाणी कुणी मध्ये जर हे श्रीमंत मराठ्याला वाटलं मला जीव घालायचे तिकडे जमणाऱ्या लोकांना तू तुपला येईल स्टॉलला विचार. जर वाटलं कोणाला मला पाण्याची बाटली द्यायची, तिकडे बॉक्स पाठवायचे, गाडी पाठवायची, ट्रक पाठवायची, कोणाला वाटलं आम्हाला खाद्य पाठवायचं, तू तुपलं येऊन वाटप कर, खाऊ घाल. कोणाकडे पैसे देऊ नका. तुमची जी ऐपत आहे त्याप्रमाणे तुम्ही लेकराला खाऊ घालायचं. तुम्हाला कोणाला 200 रुपयाचं घालायचंय, 10,000चं घालायचंय, 200 रुपयाचं घालायचंय, काही घाल. तुम्ही स्वतःहून किंवा तुम्हाला येणं होत नसेल तर तुमचे कार्यकर्ते कोणी पाठवून सेवा करा समाजाची. फक्त पैसे मात्र देऊ नका. तरी समाज तुटतो. श्रीमंत मराठ्याला एखाद्याला वाटतं आपलं जाणं होत नाही, हे जाऊ द्यावं 1-2 लाख रुपयाला आपलं खायला. तुमचा कोणीतरी पाठवा, खाऊ घाला. कारण समाज आता एक आलाय, पुन्हा त्या पैशामुळे तुटत. समजून घ्या, त्या पैशामुळे तुटत. पैसा लय वाईट आहे, पैसा लय वाईट आहे. पैसा सक्क तोडीतो, रक्ताचा माणूस तोडीतो. त्यामुळे तुम्ही तुमचं जीव घाला. ज्या नोकरदारांना येणं होत नाही त्यांनी त्यांच्या गाड्या पाठवल्या आणि मराठ्याजवळ मरणाच्या गाड्यात नाही. एक दिवस काढा बाहेर मोटरसायकली, 4 व्हीलर. श्रीमंत मराठ्याजवळ मरणाच्या गाड्यात तुम्हाला यायचं तर लोकही बसून येऊ द्या. श्रीमंत मराठ्यावरती 1-1.5 गाड्या एवढ्या वेळेस मोगाचा मुद्दा सांगायला पाहिजे, पण उशीर झाला. श्रीमंत मराठ्यांनी घरातच गाडी झाकून ठेवली का कावळे हागू नये म्हणून. ते 1.5 आपण दुसऱ्या बारी जर आपल्याला त्याच्यावर 1.5 व्हायला. तुला नाही यायचं तू कमीत कमी गाडी तर पळू दे. इकडं लय गाड्या आपल्या घरात झाकून होते. काही काय आपले लोक 10 जणांकडे गाड्या आहेत, एकाच गाडीत 10 जण बसतात, 9 गाड्या घरी. चिकट जाऊन येते आपल्या काही एका गाडीत बसते. जाऊ द्या जातीसाठी काढा गाड्या गप्पा बाहेर सगळ्या. तुमच्या 1 दिवसाच्या येण्यामुळे मराठ्याचं आयुष्याचं कल्याण होईल ना. त्यावेळेस आगे से ना फेस पाडा ना. गरीब मराठ्यापासून श्रीमंत मराठ्यापर्यंत सगळे समाजासाठी पेटून राहतात. आणि राजकारणी मराठा कोण बाहेर आला नाही त्याच्यावर बारीक ध्यान ठेवा. म्हणजे त्याला म्हणा आमचं मतदान नाही तुला, तो त्यांचंच घे, त्यांच्यासाठी घरी राहायला. त्यांच्यासाठी तो कोणासाठी घरी राहायला, आमक्याचं मतदान मिळणार नाही म्हणून मग त्याच घे म्हणे एकट्याचा. आम्ही नसतो करीत तुला. कणखर वागावं लागेल तुम्हाला, तवाय होणार नाही तर होत नसतं. जातीला लहान गोष्ट नाही मिळून द्यायला लागला तुम्ही, मंत्रालयासारखी गोष्ट मिळून द्यायला लागला, गॅजेट आरक्षणासारखी गोष्ट मिळून द्यायला लागला, ओबीसीच्या सगळ्या सोयी सुविधा मिळून द्यायला लागलात, लहान गोष्टी नाही मिळून द्यायला लागलात मराठ्यांना तुम्ही. त्यामुळे शत्रू तितका समोरून येणार आहे. त्यामुळे आपल्या लोकांना सुद्धा आपल्याला कणखर वागावं लागेल. तू नव्हता ना मतदान नाही. आणि फडणवीस साहेब मराठ्यांना दिलं नाही की तुमचं बी 2029 ला काही खरं नाही. हो, तुमचं बी काही खरं नाही. त्यामुळे आजपासून आता जोरदार कामाला लागा. मला महिनाभर आराम करण्याची गरज आहे, कारण मी खूप आंदोलन लावून धरणार आहे. पुरा देश आंदोलन बघणार आहे. किती डेंजर आंदोलन झालं. ही गादी एक तर मराठ्याला आता मोठी करणार. छत्रपतींचा सगळ्याचा आशीर्वाद आहे, नाही तर मला याच गादीवर टिकविणार. दोन्हीपैकी एक होणार. पण असं बी होऊ द्या आता ह्या बारीने 100 वर्ष पुन्हा मराठ्यांनी काही मागितलं नाही पाहिजे. अख्खं पुरच घ्यायचा, पुरं घ्यायचं. त्याच्यासाठी एकच गरज आहे, प्रत्येक घरातला मराठा फक्त अंतर्गत या गावाला मिळाला.
आजपासून कसून कामाला लागा, कंबर कसून तुटूनच पडावं. श्रीमंत मराठ्याने सुद्धा गावोगावी बैठका घ्या, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा घ्या. मराठा समाज तुम्हाला कवाची सरणार नाही. तुम्ही जा खेड्यापाड्यात, गल्लोगल्ली हिंडा आणि मराठ्याचं सांगा अंतरवाली गल्ली का मोटरसायकल घेऊन, फोर व्हीलर घेऊन, जे मिळेल टेम्पो ट्रॅक्टर काही बी गाड्या लावायची व्यवस्था करून ठेवतो आम्ही. म्हणून म्हणतो आम्हाला वेळ दिला तर बरोबर 1 महिन्यात लई मोठी तयारी करायची. टँकरच्या पाण्यापासून लाखभर तरी स्वयंसेवकापासून, आणि जर एखाद्या वेळेस लांब पार्किंग झाली लावा. खऱ्याने सांगतो, गाडी सुरक्षित राहील अशा ठिकाणी आपण सुद्धा पार्किंग करायला घ्यावी. गाड्या सुरक्षित राहिल्या तुम्ही टेन्शन फ्री वागा. 2-4 किलोमीटर पायी चालायची वेळ आली तर काही हरकत नाही. व्यायाम नाही आपल्याला, असा व्यायाम तरी होईल. समजून घ्या, माझी भाषा समजून घ्या. गाड्या जर रोडला लावल्या आपल्या माणसाला टेन्शन आणि सुरक्षित ठिकाण जर लावल्या, तुम्हाला वाटतं 2 दिवस मी इकडे हिंडलं, गाडी टेन्शन फ्री सुरक्षित आहे. 4-2 किलोमीटर चालायचा त्रास झाला तर हो द्या. शेवटचं आंदोलन करायचं म्हणल्यावर सगळ्या तयारीने या. पाऊस राहणारे, ऊन राहणारे, शेवटचं अंतिम आंदोलन करायचं म्हणल्याच्या नंतर आता जातीसाठी ते सुद्धा सहन करा. मुसळधार असला तरी पण आणि कडक ऊन असलं तरी पण. कुठं पाणी मिळत नाही मिळत, एकमेकाला पाणी द्या. तुम्ही डबा आणला असला तर एकमेकाला द्या. कोणाचं दुखायला लागलं काय आजारी पडला तर पटापटा रस्ता द्या, कारण तितकी संख्या होणार. हे मराठी आहेत, हे अवघड आहे. हे खूप ताकदीने उसळणार आहेत, लय ताकदीने येणार. आणि शेवटचा शब्द वापरला, शेवटचं आंदोलन, त्याच्यामुळे मराठी हे आंदोलनाचा साक्षीदार होणार आहे. कोणीच म्हणणार नाहीये 29 ऑगस्ट 2026च्या आंदोलनाला मी नव्हतो असा राज्यातला एकही मराठा म्हणणार नाही, कारण मी शेवटचं आंदोलन शब्द वापरलाय. आणि मग या यशस्वी आंदोलनाचा साक्षीदार घराघरातला मराठा श्रीमंत आणि गरीब होणार आहे. त्यामुळे एकमेकाला सहकार्य करा. पाणी देणं, रस्ता देणं, झोपायला जागा नसली तर ती देणं, आपली गाडी उमटून देणं. आम्हाला आता अँब्युलन्सची तयारी करणं आहे, रस्ते खराब आहेत त्याच्यावर मुरुम टाकायची तयारी करणं आहे. बरेच ग्राउंड आता घेणं पण आहे. काही कारखाने मिळतात तर गाड्या लावायला, ते पण बघणं आहे. कामाला मोठे आणि तुम्हाला बी कमी नाही. तुम्हाला तुमचा जिल्हा हाताळायचा म्हणजे तुम्हाला महिनाभर वेळ पाहिजे. म्हणून कच्चे महाराष्ट्राला ती विनंती केली मोगायची. तुम्हाला पण वेळ पाहिजे, मला पण पाहिजे. तुम्हाला गावागावात हिंडायचं, तुमच्यासाठी सोपी गोष्ट नाही एवढा मोठा जिल्हा कव्हर करणं. 15 दिवस त्यातले मीच खाणार. तुमच्या हातात 15 दिवस राहिले. पुन्हा गरीब मराठी म्हणणार काय नियोजन जातं सांगायला आलं, कारण सगळे मोबाईल नाही बघू शकत. समजून घ्या, काही गरीब मराठ्याजवळ मोबाईल नाही, त्यामुळे तुम्हाला घराघरापर्यंत नाही. आता मराठ्यांच्या आंदोलनाचा कायमचा तुकडा पाडायचा, मग दुसरे प्रश्न घ्यायला मोकळे. आपण 3 वर्ष वेळ दिला, याच्यापेक्षा मी फडणवीस साहेब वेळ नाही देऊ शकत. तुम्हाला 28 ऑगस्टच्या आत सगळा तुकडा पाडता येत असला तुमचं कौतुक. नाही पाडता आला तर 29 ऑगस्टला खूप टोकात आंदोलन होणार आहे, निर्णायक आंदोलन होणार आहे, शेवटचं होणार आहे. इतक्या वेळ याच्यासाठी पुन्हा बोललो, तुमच्यावर लई मोठी जबाबदारी. आजपासून इतकं कामाला लागा. गोरा पान असलेला मराठा काळा खाप पाडला पाहिजे, आणि काळा खाप मराठा हे कोणाचंही ओळखलंच नाही पाहिजे. जो 50-60 किलो भरतो ते 40 वर आला पाहिजे, आणि 40 वर इथं आलं की ओरगळून पडलं पाहिजे. 100 किलो वर बरंच 20 तरी कमी झालं पाहिजे. इतकं माझ्या जातीसाठी पहा. माझ्या जातीच्या लेकरासाठी इतकी मेहनत घ्या. आता शेवटचं आंदोलन करायचं, प्रत्येकाचं 2-2, 4-4 किलो वजन कमी झालं पाहिजे. पहिल्यासारखा रकाट तकाट माल दिसला नाही पाहिजे. कोणाची गाडी वाढलेली, कोणाच्या मिशा वाढलेल्या, कोणाचे केस वाढलेली, त्याने हल्ला डाय
कवा जाणार मग ते तिसरा बारा हाही तसाच निघाला पाहिजे. मराठ्यांना वाटलं पाहिजे लेकरं लय पेटलेत, आपली जातीचे लेकरं मोठे करायचे. तुमचा गर्व वाटला पाहिजे मराठ्यांना, काम करणाऱ्या मराठ्यांच्या पोरात इतकं तुटून पडा. जाऊ द्या 2-2, 4-4 हजाराचं डिझेल आपल्या खिशात, पण आजपासून तुटून पडा. आता मी तुमच्या खांद्यावर जबाबदारी दिली, कारण मला इथली तयारी लय मोठी करायची. आंतरवाली 3 वर्ष लढले आपल्यासाठी. कोणत्याच शब्दात आंतरवालीचं कौतुक नाही होऊ शकत, कारण आता आपण त्याला 30 ऑगस्टच्या नंतर सोडून चाललोय. त्याचा अर्थ असा आहे, लय लढलंय गाव, लय खेळलं, मारलंय खाल्ला, रक्ताच्या थारोळ्या का पडली, आज बी नाही. ज्यांचं आपलं पटलं नाही गावातल्यांचं, ते बिचारे सुद्धा आंदोलनाच्या विरोधात पुन्हा बोलले. आपल्या असून पण नाही पटत ना, ते आपल्याकडे आले, आपण त्यांच्याकडे गेले. रास्त भूमिका. नको चांगलं बोलायचं, नको वाईट नको, ते पण कौतुकाला पात्रच आहे. पण आपली अंतरवाली आपलीच म्हणावं लागणार आहे. महाराष्ट्रातल्या मराठ्यांची पंढरी आपली अंतरवाली आपल्यासाठी खूप लढली, म्हणून आपण अंतरवालीला पण 29 ऑगस्टला शेवटच भेटणार आहेत. पण ह्या गावातल्या लोकांना विसरू नका. महाराष्ट्रातले मराठी लय लढले, कुणाचे 10 रुपये गेले, कुणाचे नाही गेले, कुणाचं पीक उगालं नाही उगालं, कुणाच्या वावरात लोक हिंडले नाही बघितलं, पीक मोडलं नाही बघितलं. सोपं नसतं हे, सोपं समजू नका. लय वाघाचं काळीज लागतं अशा गोष्टी, लय वाघाचं काळीज लागतं. गाव लय लढलं आपल्यासाठी, म्हणून ह्या गावाला पण कोणी विसरू नका. आंदोलन संपल्याच्या नंतर पण आता पण आजपासून आता सगळे कामाला लागा. गावोगाव घर फिरून काढा. बैठक संपली. सगळ्यांना धन्यवाद.